नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैशू स्वागत करते तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण आजच्या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीचे महत्त्वाचे 100 प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्न मागील भरतीमध्ये वारंवार विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. तुम्ही कोणताही प्रश्न स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. चला तर मग सुरू करूयात. प्रश्न 1. महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? तर याचे उत्तर आहे पर्याय अ, देवेंद्र फडणवीस. प्रश्न 2. लोणार सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ब, बुलढाणा. प्रश्न 3. पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? तर याचे उत्तर आहे पर्याय अ, 21 ऑक्टोबर. प्रश्न 4. भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक लांब समुद्रकिनारा लाभला आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क, गुजरात. प्रश्न 5. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? तर याचे उत्तर आहे पर्याय ब, कळसुबाई. प्रश्न 6. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर याचे उत्तर आहे पर्याय ब, सुभाषचंद्र बोस. प्रश्न 7. राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना प्रथम कोठे झाली? तर याचे उत्तर आहे पर्याय ब, पुरंदर. प्रश्न 8. नाशिक हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क, गोदावरी. प्रश्न 9. महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता? तर याचे उत्तर आहे पर्याय ब, शेकरू. प्रश्न 10. सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्रात कोणते मुख्यालय आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ब, महाराष्ट्र सायबर. प्रश्न 11. महाराष्ट्रात सध्या एकूण किती जिल्हे आहेत? तर याचे उत्तर आहे पर्याय क, 36. प्रश्न 12. कोकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली? तर याचे उत्तर आहे पर्याय ब, 1998. प्रश्न 13. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण? तर याचे उत्तर आहे पर्याय ब, विनोबा भावे. प्रश्न 14. भारताचे पहिले CDS कोण होते? तर याचे उत्तर आहे पर्याय ब, बिपिन रावत. प्रश्न 15. महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ब, सद्रक्षणाय खलनिग्रहणाय. प्रश्न 16. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोठे आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ब, खोपोली. प्रश्न 17. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? तर याचे उत्तर आहे पर्याय क, 1954. प्रश्न 18. महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ब, बेसाल्ट. प्रश्न 19. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर याचे उत्तर आहे पर्याय ब, महात्मा ज्योतिराव फुले. प्रश्न 20. भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? तर याचे उत्तर आहे पर्याय ब, द्रौपदी मुर्मू. प्रश्न 21. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात? तर याचे उत्तर आहे पर्याय अ, सोलापूर. प्रश्न 22. राज्यपालांची नियुक्ती कोण करतो? तर याचे उत्तर आहे पर्याय क, राष्ट्रपती. प्रश्न 23. ग्रँड ट्रंक हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर याचे उत्तर आहे पर्याय ब, अमृतसर कोलकाता. प्रश्न 24. महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता? तर याचे उत्तर आहे पर्याय ब, नंदुरबार. प्रश्न 25. हेमलकसा हे ठिकाण कोणत्या समाजसेवकाशी संबंधित आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क, डॉक्टर प्रकाश आमटे. प्रश्न 26. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर याचे उत्तर आहे पर्याय ब, यकृत. प्रश्न 27. पोलीस उपनिरीक्षक PSI पदाचे प्रशिक्षण कोठे दिले जाते? तर याचे उत्तर आहे पर्याय अ, नाशिक. प्रश्न 28. माळशेज घाट कोणत्या 2 शहरांच्या दरम्यान आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ब, ठाणे अहमदनगर. प्रश्न 29. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात?
तर याचे उत्तर आहे पर्याय क, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 30. कोरोना विषाणूचा उगम कोणत्या देशातून झाला? तर याचे उत्तर आहे पर्याय ब, चीन. प्रश्न 31. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? तर याचे उत्तर आहे पर्याय ब, मुंबई. प्रश्न 32. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ब, हॉकी. प्रश्न 33. विद्येचे माहेरघर कोणत्या शहराला म्हणतात? तर याचे उत्तर आहे पर्याय क, पुणे. प्रश्न 34. जागतिक आरोग्य संघटनेचे WHO मुख्यालय कोठे आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क, जिनिव्हा. प्रश्न 35. संत गाडगे बाबा यांचे पूर्ण नाव काय? तर याचे उत्तर आहे पर्याय अ, डेबूजी झिंगराजी जाणोरकर. प्रश्न 36. महाराष्ट्रात पोलीस आयुक्तालये एकूण किती आहेत? तर याचे उत्तर आहे पर्याय क, 12. प्रश्न 37. इन्सुलिन हे संप्रेरक शरीरातील कोणत्या अवयवातून स्त्रवते? तर याचे उत्तर आहे पर्याय ब, स्वादुपिंड. प्रश्न 38. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता? तर याचे उत्तर आहे पर्याय ब, यवतमाळ. कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध. प्रश्न 39. भारताचे लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचे उत्तर आहे पर्याय ब, सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न 40. RBIचे मुख्यालय कोठे आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क, मुंबई. प्रश्न 41. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? तर याचे उत्तर आहे पर्याय क, पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न 42. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक जंगले आहेत? तर याचे उत्तर आहे पर्याय ब, गडचिरोली. प्रश्न 43. बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात? तर याचे उत्तर आहे पर्याय ब, हवेचा दाब. प्रश्न 44. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? तर याचे उत्तर आहे पर्याय ब, ग्रामसेवक. प्रश्न 45. मिसाईल मॅन म्हणून कोणास ओळखले जाते? तर याचे उत्तर आहे पर्याय ब, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. प्रश्न 46. जालियनवाला बाग हत्याकांड कोठे झाले? तर याचे उत्तर आहे पर्याय ब, अमृतसर. प्रश्न 47. महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? तर याचे उत्तर आहे पर्याय ब, हरियाल. प्रश्न 48. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर याचे उत्तर आहे पर्याय क, गुरु. प्रश्न 49. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? तर याचे उत्तर आहे पर्याय ब, बंकिमचंद्र चॅटर्जी. प्रश्न 50. दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख मुख्यालय कोठे आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ब, मुंबई. प्रश्न 51. कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ब, सातारा. प्रश्न 52. संगणकाचा शोध कोणी लावला? तर याचे उत्तर आहे पर्याय क, चार्ल्स बॅबेज. प्रश्न 53. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर याचे उत्तर आहे पर्याय क, अहमदनगर. प्रश्न 54. भारताचे सध्याचे लष्कर प्रमुख कोण आहेत? तर याचे उत्तर आहे पर्याय क, उपेंद्र द्विवेदी. प्रश्न 55. गीत गोविंद या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर याचे उत्तर आहे पर्याय अ, जयदेव. प्रश्न 56. महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा कोणता? तर याचे उत्तर आहे पर्याय ब, रायगड. प्रश्न 57. मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? तर याचे उत्तर आहे पर्याय ब, 206. प्रश्न 58. नाबार्ड ही संस्था कशाशी संबंधित आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क, कृषी आणि ग्रामीण विकास. प्रश्न 59. भारतातील पहिली महिला IPS अधिकारी कोण? तर याचे उत्तर आहे पर्याय ब, किरण बेदी. प्रश्न 60. पसायदान कोणी लिहिले?
तर याचे उत्तर आहे पर्याय क संत ज्ञानेश्वर. प्रश्न 61. पेच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ब नागपूर. प्रश्न 62. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर याचे उत्तर आहे पर्याय क शिवनेरी. प्रश्न 63. रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ब मलेरिया. प्रश्न 64. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? तर याचे उत्तर आहे पर्याय क वाघ. प्रश्न 65. पोलीस हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर याचे उत्तर आहे पर्याय ब राज्यसूची. प्रश्न 66. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी कोणता वायू आवश्यक असतो? तर याचे उत्तर आहे पर्याय क कार्बन डायऑक्साईड. प्रश्न 67. महाराष्ट्रातील दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे ठिकाण कोणते? तर याचे उत्तर आहे पर्याय ब पैठण. प्रश्न 68. सायबर गुन्ह्यांसाठी माहिती तंत्रज्ञान कायदा IT ॲक्ट कोणत्या साली करण्यात आला? तर याचे उत्तर आहे पर्याय ब 2000. प्रश्न 69. दख्खनच्या पठाराचा आकार कसा आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क त्रिकोणी. प्रश्न 70. नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ब खडकवासला, पुणे. प्रश्न 71. महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण? तर याचे उत्तर आहे पर्याय अ सावित्रीबाई फुले. प्रश्न 72. 1 लिटर पाणी म्हणजे किती मिलीलिटर? तर याचे उत्तर आहे पर्याय क 1000 मिलीलिटर. प्रश्न 73. रक्ताचे शुद्धीकरण शरीरातील कोणत्या अवयवात होते? तर याचे उत्तर आहे पर्याय क मूत्रपिंड. प्रश्न 74. ऑपरेशन पोलो कोणत्या संस्थानाशी संबंधित आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ब हैदराबाद. प्रश्न 75. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर याचे उत्तर आहे पर्याय ब प्रतिभाताई पाटील. प्रश्न 76. भारताचे प्रवेशद्वार गेटवे ऑफ इंडिया कोणत्या शहरात आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ब मुंबई. प्रश्न 77. व्हिनेगरमध्ये कोणते ॲसिड असते? तर याचे उत्तर आहे पर्याय क ॲसिटिक ॲसिड. प्रश्न 78. महाराष्ट्रात एकूण किती कृषी विद्यापीठे आहेत? तर याचे उत्तर आहे पर्याय ब 4. प्रश्न 79. जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर याचे उत्तर आहे पर्याय ब मुख्य कार्यकारी अधिकारी. प्रश्न 80. चिपको आंदोलन कशाशी संबंधित आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ब झाडे वाचवा. प्रश्न 81. संत तुकाराम महाराज यांची समाधी कोठे आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ब देहू. प्रश्न 82. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला कुस्तीगिरांचे शहर म्हणतात? तर याचे उत्तर आहे पर्याय क कोल्हापूर. प्रश्न 83. सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क काठमांडू. प्रश्न 84. सिकल सेल हा आजार कशाशी संबंधित आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क रक्त. प्रश्न 85. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर याचे उत्तर आहे पर्याय अ यशवंतराव चव्हाण. प्रश्न 86. राज्य राखीव पोलीस दलाचा SRPF सर्वोच्च अधिकारी कोण असतो? तर याचे उत्तर आहे पर्याय क अपर पोलीस महासंचालक. प्रश्न 87. नथुला खिंड कोणत्या राज्यात आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ब सिक्कीम. प्रश्न 88. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी अणुऊर्जा केंद्र आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ड वरील सर्व. प्रश्न 89. सौर ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता? तर याचे उत्तर आहे पर्याय ब सूर्य. प्रश्न 90. मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय कोणत्या वर्षी स्थापन झाले?
तर याचे उत्तर आहे पर्याय क 2020. प्रश्न 91. एड्स रोगाचे निदान करण्यासाठी कोणती चाचणी केली जाते? तर याचे उत्तर आहे पर्याय ब एलिसा टेस्ट. प्रश्न 92. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक पावसाचे ठिकाण आंबोली आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ब सिंधुदुर्ग. प्रश्न 93. राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? तर याचे उत्तर आहे पर्याय क कायमस्वरूपी सभागृह. सदस्यांचा कार्यकाल 6 वर्ष असतो. प्रश्न 94. इंटरपोल या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ब लिओन, फ्रान्स. प्रश्न 95. भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? तर याचे उत्तर आहे पर्याय ब सुचेता कृपलानी. प्रश्न 96. महाराष्ट्रात जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर याचे उत्तर आहे पर्याय ब पालकमंत्री. प्रश्न 97. फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? तर याचे उत्तर आहे पर्याय ब मार्क झुकरबर्ग. प्रश्न 98. पोलीस दलातील सर्वात छोटे पद कोणते? तर याचे उत्तर आहे पर्याय ब पोलीस शिपाई. प्रश्न 99. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर याचे उत्तर आहे पर्याय ब अस्थिमृदुता. प्रश्न 100. कोयना प्रकल्पाला महाराष्ट्राचे काय म्हटले जाते? तर याचे उत्तर आहे पर्याय अ जीवन वाहिनी.